नमस्कार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आपल्यासोबत गणेश भाऊ बोचरे आहेत, जे गेल्या 20-25 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय काम करतात. पहिले काँग्रेसमध्ये काम करत होते ते आणि त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला त्यांनी काही दिवसापूर्वी. राजकारणामध्ये कोणत्याही व्यक्तीचा उमेदवाराचं किंवा ज्या पक्षामध्ये ते काम करतात त्या पक्षामध्ये अगदी इमानदारीने काम करत असतात. एक नेटवर्क त्यांचं मेहकर लोणार तालुक्यामध्ये आहे. अनेक जीवाभावाची मित्रमंडळी आहे आणि त्यांचा समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आपण काही गोष्टी त्यांच्याकडूनच घेऊ जाणून. बोचरे साहेब नमस्कार. नमस्कार. विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. अच्छा. आणि अर्ज भरणं वगैरे समजा राजकारण ह्या गोष्टी सुरू झाल्या. तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही जुने माणसं आहेत. आता तुम्ही काँग्रेसमध्ये होते पहिले. हो, जवळपास 22-23 वर्ष काँग्रेस पक्षाचं मी सक्रियपणे काम केलं. त्यामध्ये तालुका काँग्रेसचा अध्यक्ष असेल आणि अंगणवाडी निवड समिती अध्यक्ष या शासकीय पदावरही मला त्या ठिकाणी आपल्या देशाचे माजी सामाजिक न्याय मंत्री आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबांनी काम करण्याची संधी दिली. जिल्हा परिषदचं तिकीटही काँग्रेस पक्षानं मला त्या ठिकाणी दिलं. काँग्रेसचं एक जे एक वातावरण असते, समजा काम करण्याची पद्धत म्हणा, वरिष्ठ पातळीवर स्थानिक पातळीवर एक कशी पद्धत असते समजा ती काँग्रेस पक्षामध्ये जी काँग्रेसची कार्यपद्धती आहे ते काम करत असताना संघटनेला प्रथम प्राधान्य काँग्रेस पक्षामध्ये दिलं जातं. आणि मुकुलजी वासनिक साहेबांनी त्या ठिकाणी तशा प्रकारचं संघटन आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय मजबूत अशा प्रकारचं संघटन त्यांनी उभं केलं होतं. आणि जवळजवळ विजयजी आंबोरे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तोपर्यंत मग त्यामध्ये शांभाऊ उमाळकर असतील, त्यांनीही त्या ठिकाणी गाव बनाव देश बनाव संकल्पना घेऊन जिल्ह्यामध्ये ते गेले. आणि नंतर विजयजी आंबोरे यांनी या महाराष्ट्रामध्ये बूथ जे आहे तर बूथ जिल्ह्याचं आपलं बूथ बांधणीमध्ये जे योगदान दिलं तर ते वाखाणण्याजोगं होतं. महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्या जिल्ह्याचा नंबर त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा त्या ठिकाणी काम त्यांचं होतं. दुसरा एक विषय, आता त्या पक्षाबद्दल आपण बोलायला नाही पाहिजे. समजा ज्या पक्षात तुम्ही होते, आता तुम्ही शिवसेनेमध्ये समजा, तरी सुद्धा एक राजकारण म्हणून आपण काही गोष्टीवर चर्चा करायलाच पाहिजेत. पक्ष जरी सोडला असला तरी राजकारणाच्या दृष्टीने करायला पाहिजे. हे महाविकास आघाडीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे दोन पक्ष मेहकरची जागा मागायला लागले. तुमच्या अनुभवानुसार किंवा काँग्रेसची ताकद जास्त आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरेची ताकद मेहकर मतदारसंघात जास्त आहे? मागील अनेक निवडणुकीचा अनुभव जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी सुरुवातीला 2004 मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे म्हणजे उमेदवारी त्यांनी मागितली होती, पण राष्ट्रवादीला सुबोध भाऊ सावजींना उमेदवारी मिळाली होती. आणि त्यावेळेस भागवत मगर अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी उभे होते. त्यांचं सर्व कारभार मी त्या ठिकाणी पाहिला होता. तर त्यावेळेस भागवतराव मगर यांना 36,500 मतं मिळाली होती आणि सुबोध भाऊ सावजी यांना जवळपास 23,000 मतं त्या ठिकाणी मिळाली होती. जर का त्या दोन्ही मतांची बेरीज केली तर जवळपास 60,000 मतं जी आहेत ही काँग्रेस विचारधारेची मतं या मतदारसंघामध्ये आहेत. त्यानंतरची निवडणूक असेल, ॲडव्होकेट साहेबराव सरदार लढले असतील तर जवळपास 58,000 मतं त्यांनाही मिळाली. आणि लक्ष्मणराव घुमरे त्या ठिकाणी उमेदवार नंतरच्या निवडणुकीमध्ये राहिले, त्यांनाही जवळपास 50-55,000 जवळपास मतं त्या ठिकाणी मिळाली. मागच्या निवडणुकीमध्ये अनंतराव वानखेडे यांना अगदी वेळेवर तिकीट उमेदवारी जाहीर झाली, मिळालं, उमेदवारी जाहीर झाली, तर त्यांना देखील 50,000 मतं त्यांनी घेतली. 50,000 मतं जी आहेत ती या मतदारसंघामध्ये सातत्यानं काँग्रेस विचारधारेची मतं या मतदारसंघात आहेत. आणि मागच्या लोकसभेचा विचार जर तुम्ही केला तर त्या निवडणुकीमध्ये देखील जवळपास 55,000 मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली. असं म्हणलं तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचं मतदार हा जास्त प्रमाणामध्ये आहे. कारण आपण पाहिलं की नगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील किंवा पंचायत समितीमध्ये काही उमेदवार असतील, लोणार नगरपालिका असेल, मेहकर नगरपालिका असेल, तर काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताकद या मतदारसंघात आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळं जास्त आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणजे आता जे संघटन या जिल्ह्यामध्ये आपण म्हणू उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला एक प्रतापगड म्हणून संबोधलं जातं. आणि मागच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार, देशाचे त्या ठिकाणी आरोग्य मंत्री आणि आयुषचा कारभार ज्यांच्याकडं स्वतंत्ररित्या आहे ते प्रतापरावजी जाधव साहेब
यांनी संघटनात्मक मोठ बांधणी, कारण माझ्या नजरेमध्ये संघटनात्मक काम करणारे दोनच लोक मी आतापर्यंत त्या ठिकाणी नेते जे पाहिलेत, एक तर मुकुलजी वासनिक आणि त्यानंतर या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने या ठिकाणी पक्ष बांधणी करण्यामध्ये ज्यांचं नाव या ठिकाणी आदरानं घेतलं जातं ते आपले भूमिपुत्र खासदार, देशाचे मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब. काँग्रेसमध्ये असताना तुम्हाला शिवसेनेमध्ये यावं असं काय तुमच्या विचार बदलला म्हणा, किंवा एक पक्षाबद्दल का करण्यात आला, एक काय तुम्हाला वाटचाल भेटली समजा? किंवा अतिशय आपण चांगला शिवसेनेत प्रश्न तुम्ही या ठिकाणी मला विचारला. मी त्या ठिकाणी काँग्रेस विचारधारेचा पक्का पाईक, सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो आणि काम करत असताना माझी काँग्रेस पक्षावर कुठल्याही प्रकारची नाराजी देखील त्या ठिकाणी नव्हती. काँग्रेसनं मला भरभरून त्या ठिकाणी देण्याचं काम केलं, त्यामुळे काँग्रेसविषयी माझी काही नाराजी असण्याचं काही कारण नाही. परंतु मी संघटनेत काम करणारा माणूस आहे आणि संघटना मला जास्त प्रिय आहे. तर संघटनेमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी विजयजी आंबोरे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तिथपर्यंत काँग्रेसचं वातावरण संघटनात्मक दृष्ट्या या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं होतं. परंतु मध्यंतरी राहुल बोंद्रे यांना जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं, तर त्यांनी मुकुलजीवर प्रेम करणाऱ्या लोकांना डावलण्याचा सपाटा त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये लावला. आणि आजही आपण त्या ठिकाणी पाहत असाल की जी लोक राजकारणात मुकुलजींच्या सोबत होती त्यांना संघटनेतून बाहेर करण्याचं काम राहुल बोंद्रेंनी केलं. त्यामध्ये जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक रिंडे वगैरे असतील, अतिशय सक्षम असं नेटवर्क त्या ठिकाणी होतं. परंतु राहुलजी बोंद्रे यांनी आम्हाला त्या ठिकाणी साधा जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य म्हणूनही घेतलं नाही आणि नवख्या लोकांना मग पद द्यायचा त्यांनी सपाटा लावला आणि आमचं कुठंतरी खच्चीकरण करण्याचं काम राहुल बोंद्रेंनी केलं. आणि मग त्याच वेळेस मी ठरवलं, आदरणीय साहेबांनाही त्याबाबत ठरवलं, आदरणीय साहेबांनाही त्याबाबत मी बोललो, वेळोवेळी बोललो. प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे मी मुंबईला डेप्युटेशन घेऊनही गेलो. तर त्या ठिकाणी अनेक लोक माझ्यासोबत काँग्रेसची होती. आम्ही त्यांना विनवण्या केल्या की असा निष्क्रिय जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी आपण ठेवू नका, त्या ठिकाणी संघटनेला प्राधान्य देणाऱ्या माणसाला आपण संधी दिली पाहिजेत, ही भूमिका आमची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं होती. तर तुम्ही सेनेमध्ये आले, काँग्रेस गेली, हा विषय झाला. आता समजा काय तुमची वाटचाल आता शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाली. आता विधानसभेच्या निवडणुका येतात, संजय रायमुलकर साहेब उभे येतं. एक तुमची जे फळी आहे, समजा तुमचं एक नेटवर्क आहे, एक समाज आहे, नेटवर्क आहे, तुमचे चाहते आहे काही, आणि याचा तुम्ही शिवसेनेला किंवा आमदार साहेबाला म्हणा या निवडणुकीत कसा फायदा करून देणार, म्हणजे तुमचं नियोजन काय असेल, तुमची एक रणनीती काय असेल? रणनीती या पद्धतीची आहे की ज्या दिवशी माझा प्रवेश या ठिकाणी आपले श्रीकांतजी शिंदे साहेब आदरणीय खासदार यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार आणि मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वावर सन्माननीय आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर अवचार साहेब, डॉक्टर केशवराव अवचार यांच्या मार्गदर्शनात मी प्रवेश केला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर या मतदारसंघातील शेवटचं गाव नायगाव देशमुख असेल, तिथपासून तर आज या 2-4-5 दिवसामध्ये जवळपास 25-30-40 गावामध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणी लोकांना सातत्याने भेटण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. तर अतिशय सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या बाबतीमध्ये आहे आणि लोक त्या पद्धतीचा रिस्पॉन्स देखील देत आहेत. आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. ज्या संघटनेत आपण काम करतो त्या संघटनेशी कोणत्याही प्रकारे बेईमानी त्या ठिकाणी करता कामा नये. ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपण प्रामाणिक काम केलं पाहिजे. आणि डॉक्टर संजय रायमुलकरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास या ठिकाणी या मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये, गल्लीमध्ये, तांड्यामध्ये, वस्तीमध्ये, वाड्यामध्ये गेल्यानंतर संजयजी रायमुलकर यांच्यावर प्रेम करणारी जिव्हाळ्याची अनेक लोक मला भेटली. मग ती वेगवेगळ्या पक्षामध्ये होती, परंतु एक भावना त्यांनी व्यक्त केली की संजयजी रायमुलकर आम्हाला आमच्या कुटुंबातला उमेदवार असा वाटतो, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आम्ही पक्षभेद कधीही केला नाही. आपण पाहिलं असेल की मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळपास 63,000 मताचं मताधिक्य होतं आणि यावेळेस मला असं वाटतं ते मताधिक्य 1 लाखाहून अधिक मताचं राहील असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी मला वाटतो. आमच्या विदर्भ सत्यजित चॅनलच्या माध्यमातून तुमचे नेटवर्क, तुमची ओळख पळख, समाज वगैरे किंवा एक मतदार वर्ग, एक कार्यकर्ते यांना तुम्ही काय आवाहन करणार? आपल्या विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून मी मेकर विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांना
या ठिकाणी अतिशय पोटतिडकीनं बोंबीच्या देठापासून या ठिकाणी कळकळीचं आवाहन करू इच्छितो की संजयजी रायमुलकर हे स्थानिक उमेदवार आहेत आणि आपण सर्व त्या गोष्टीला आपण ज्ञात आहात, आपल्याला ज्ञात आहेत की या ठिकाणी तेरसा असेल, बारसा असेल, शेंडिया असेल, जावळाचा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी लग्न असतील, आपलं कोणतंही सुखदुःख असेल, पोस्टमॉर्टमचा विषय असेल, म्हणजे या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्या माणसाच्या सुख आणि दुःखामध्ये जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण नेहमीच प्रतापरावजी जाधव साहेब यांच्याही बाबतीत पाहिलं की जाधव परिवार असेल तर आम्ही विरोधात जरी होतो तरी जाधव परिवाराचा सदस्य प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. त्यानंतर डॉक्टर संजयजी रायमुलकर हे त्यांच्या संस्कारात वाढलेले असल्यामुळं त्यांनी देखील तो वारसा पुढे जोपासला आणि आजही डॉक्टर संजय रायमुलकर साहेब हे त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आपला माणूस, ही प्रतिमा जी त्यांची तयार झालेली आहे ती आपल्याला त्याच पद्धतीत त्यांना आता देण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी मागच्या काळामध्ये जो विकास केला त्यापेक्षा कितीतरी हजारो पटीनं अधिक जो विकास या मतदारसंघाचा झाला तो खऱ्या अर्थाने या 2.5 वर्षामध्ये त्यांनी केला. आणि असं कोणतं गाव नाही की त्या गावामध्ये विकास झाला नाही किंवा त्या गावामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोणी सुखदुःखात पोहोचलं नाही, असं कधीही झालं नाही. आणि म्हणून मी मतदारांना या ठिकाणी कळकळीचं आवाहन करेल की इतका चांगला उमेदवार, इतका सक्षम उमेदवार या ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं, या ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाने या ठिकाणी दिल्यानंतर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि त्यांना 1 लाखाहून अधिकच्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आणावं असं कळकळीचं आव्हान मी या मतदारसंघातील तमाम मतदारांनी या ठिकाणी करतो. येणाऱ्या 27 तारखेला मी त्या ठिकाणी माळी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर केशवरावजी अवचार साहेब यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात मारुतीपेठ या ठिकाणी तुळजाई शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये माळी समाजाचा एक चांगल्या प्रकारची बैठक, मेळावा त्याला म्हणता येईल, तो आयोजित केला आहे. त्या माध्यमातून माळी समाजातील सर्व मंडळीचा त्या ठिकाणी पाठिंबा हा डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेबांना यांना व्यक्त करून त्यानंतर माझं जे काही समाजकार्य आणि राजकारणामध्ये जे मी काम करतो त्या माध्यमातून सातत्यानं सकाळी उठल्यापासून तर अगदी विजयाचा गुलाल, तो पण 1 लाखाच्या मताधिक्याच्या फरकाचा गुलाल जोपर्यंत डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचा विजय त्या पद्धतीनं होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, इतकं संपूर्ण त्या ठिकाणी त्या कार्याला वाहून घेण्याचं मी ठरवलेलं आहे. हे होते गणेश भाऊ बोचरे आपल्यासोबत. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी कोणत्या प्रकारे काम केलं, काँग्रेसनं सुद्धा त्यांना भरपूर न्याय दिला, पदं दिलं. मात्र अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये एक खच्चीकरण किंवा एक काम करणाऱ्या व्यक्तीला एक न्याय मिळत नव्हता, म्हणून त्यांनी ते पक्ष बदल केला. आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, आदरणीय आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये आले आणि अगदी तनमन धनानं ते आपल्या परीने, म्हणजे त्यांना कोणाच्या आदेशाची गरज न घेता, कोणाला न विचारता एक स्वतः त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि माळी समाजाचा मेळावा लवकरच घेऊन ते भाऊच्या पाठीमागे राहतील एवढे त्यांनी, आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपलं मत एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक चांगलं मत व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.